तर बघू शकता आपल्याला आईस्क्रीम किती छान अशी मस्त झालेली आहे। एकदम साधे सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। खूप जास्त सामान लागत नाही, कोणालाही जमेन इतकी छान अशी आपल्याला आईस्क्रीम झालेली आहे। तर आईस्क्रीम बघा किती छान मस्त पाणी पण सोडते आहे। तर माऊलींनो रामकृष्ण हरी। सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर बघू शकता किती छान आणि किती स्वादिष्ट अशी आपल्याली आईस्क्रीम झालेली आहे। घरगुती आईस्क्रीम बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने आईस्क्रीम कशी बनवायची ते बघूया। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आईस्क्रीम आपण घरगुती बनवतोय। तर दूध घेतलेले आहे, इथे दुधावरती मलाई बघा किती छान आलेली आहे। ताजं गाईचं दूध आहे, सकाळी काढलेलं, दिवसभर फ्रीजमध्ये होते, छान मलाई आलेली आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, थोडंसं पाणी घालून दिलं। आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे। पाणी आधी ओतून घेतल्यानंतर खाली कढईला दूध जास्त डागत नाही म्हणून आधी पाणी ओतून घ्यायचं। दूध ओतून घेऊया। दूध छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला। दुधावरती जी साय येते ती सायमध्ये घालत राहायची। इथे दूध छान असं मस्त उकळलेलं आहे, साय अशामध्ये घालून द्यायची, छान उकळून घ्यायचं दूध। दूध छान उकळलेलं आहे आणि सायमध्ये छान असं मस्त घालून द्यायची। दूध छान असं मस्त घट्टसर झालेलं आहे आणि छान मस्त उकळी आलेली पण आहे। थोडंसं उकळेल दूध आपण वाटीमध्ये थंड करायला काढून घेऊया। ह्या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर काढून घ्यायची। दुधामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। आता मी इथं थोडेसे पेढे घालणार आहे, तर अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे। तर इथे मी पेढे घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला व्हाईट कलरमध्ये असे थोडेसे पेढे घ्यायचे आहेत। थोडेसे पेढे आपल्याला भुगा करून कढईमध्ये घालून घ्यायचे। छान घट्टसर बॅटर होण्यासाठी मिल्क पावडरसुद्धा घालू शकता। इथे बॅटर आपल्याला छान मस्त शिजवून घेऊया। अर्धी वाटी साखर घालून घेऊया। मध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर मी काढून घेतलेली आहे। 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे, छोटी वाटी। कस्टर्ड पावडरचं दूध ओतून घेऊया। इथे बॅटर छान शिजलेलं आहे। आता गॅस बंद करूया, थंड करून घेऊया। जास्त मेहनत नाही आहे, खूप सोपी आईस्क्रीम आहे। तर इथे छान मस्त बॅटर थंड झालेलं आहे। मिक्सरला आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि फिरवून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे, छान फिरवून घेऊ। आईस्क्रीमचं बॅटर आपण छान फिरवून घेतलेलं आहे। छान घट्टसर असं मस्त झालेलं आहे। डब्यामध्ये काढून घेऊया। इथे बॅटर आपण डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थोडासा फ्रूट कलर घेतलेला आहे, हिरवा, तर घालून घेऊया 1-2 थेंब। थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे, फ्रूट कलर आहे, तो सुद्धा घालून घेऊया। चाकूच्या साहाय्याने फिरवून घेऊया। इथे आपण एक प्लास्टिकचा कागद याच्यावरती ठेवून आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। प्लास्टिकचं कागद लावणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जे बर्फाचं पाणी असतं वरती झाकणावरती साचलेलं, ते आपल्या आईस्क्रीमवरती येत नाही। त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक कागद लावूनच घ्यायचं आहे। तर आपण बघूया 7 ते 8 तासानंतर। तर इथं आपल्याला आईस्क्रीमला 7 ते 8 तास झालेले आहे। आता आपण झाकण काढून बघूया आपल्याली आईस्क्रीम कशी झालेली आहे। तर बघू शकता आपल्याली आईस्क्रीम किती छान अशी मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी झालेली आहे। कोणाकोणाला अशा पद्धतीने आईस्क्रीम आवडते नक्की मला कमेंट करून सांगा। तर चला आपण थोडीशी काढूनसुद्धा बघूया। 2 वाट्या घेतलेल्या मी इथे वाटीमध्ये काढून घेऊया। तर बघू शकता आपल्याली आईस्क्रीम किती छान अशी मस्त निघते, एकच नंबर अशी आपल्याली आईस्क्रीम निघते। आपण वाटीमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने दोन्ही पण वाट्यांमध्ये आईस्क्रीम काढून घेतलेली आहे। तर बघू शकता किती छान अशी आपल्याला आईस्क्रीम झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद।